कोरोनाचा महाविस्फोट। अमेरिकेच्या माजी गुप्तहेर प्रमुखांचा डॉक्टर फौसींवर सर्वात मोठा बॉम्ब। तुलसी गबाड यांचा खळबळजनक खुलासा। फौसींनी दिला होता चीनच्या वुहान लॅबला करोडोचा निधी। सत्य बाहेर आले। कोरोना व्हायरस लॅब मधूनच लीक झाल्याचा अमेरिकन गुप्तहेर खात्याचा दावा। व्हायरस बनवण्यासाठी फौसींनी दिला निधी। वुहान लॅब संदर्भातील गोपनीय फाईल्स झाल्या सार्वजनिक। आज आपण जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या आणि धक्कादायक महाखुलाशावर अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत। कोरोना महामारीने आपल्या सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले, पण या महामारीच्या उत्पत्तीमागे जागतिक स्तरावर किती भयानक आणि पद्धतशीर कट रचला गेला होता याचे पुरावे आता समोर आले आहेत। अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या मावळत्या प्रमुख तुलसी गबाड यांनी आपल्या शेवटच्या दिवशी ज्या गोपनीय फाईल्स खुल्या केल्या आहेत त्यांनी जागतिक राजकारणात खळबळ माजवली आहे। डॉक्टर अँथनी फौसी यांनी कोरोनाचे सत्य कसे दाबले आणि चीनच्या वुहान लॅबला अमेरिकेचा पैसा कसा पुरवला याचा संपूर्ण सविस्तर आणि सखोल अहवाल पाहूया। अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणांचे नेतृत्व करणाऱ्या ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या मावळत्या संचालिका तुलसी गबाड यांनी आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या दिवशी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा एक दस्तऐवज जाहीर केला। वर्षानुवर्षे गोपनीय ठेवण्यात आलेल्या या फाईल सार्वजनिक करत त्यांनी थेट अमेरिकेचे माजी मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फौसी यांच्यावर जागतिक महामारीचे सत्य लपवल्याचा आणि चीनशी संशयास्पद व्यवहार केल्याचा थेट आरोप केला। तुलसी गबाड यांच्या दाव्यानुसार डॉक्टर फौसी जेव्हा अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेसचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी अमेरिकन नागरिकांच्या कर रूपातील कोट्यवधी डॉलर्सचा निधी चोरट्या मार्गाने चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे वळवला होता। हा निधी ज्या संशोधनासाठी देण्यात आला होता त्याला वैद्यकीय भाषेत गेम ऑफ फंक्शन्स असे म्हणतात। हे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त संशोधन मानले जाते। या प्रक्रियेमध्ये एखाद्या नैसर्गिक व्हायरसची क्षमता, त्याचा संसर्ग पसरवण्याचा वेग आणि मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची ताकद प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या वाढवली जाते। तुलसी गबाड यांनी जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात असे स्पष्टपणे म्हटलंय की वुहानच्या लॅबमध्ये अमेरिकेच्या पैशावर सुरू असलेले हेच धोकादायक संशोधन कोरोना महामारीला कारणीभूत ठरलेल्या अनावधानाने झालेल्या लॅब लीकचे मुख्य स्रोत होते। या अहवालातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे महामारी सुरू झाल्यानंतर डॉक्टर फौसी यांनी स्वतःचा गुन्हा आणि या संशोधनातील आपला सहभाग लपवण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यातील काही राजकीय विचारसरणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत केले। फौसी यांनी स्वतःच्या मर्जीतील आणि NIAID कडून आर्थिक लाभ घेणाऱ्या शास्त्रज्ञांची एक फौज तयार केली। या शास्त्रज्ञांना त्यांनी गुप्तहेर यंत्रणांच्या अंतर्गत पुनरावलोकन प्रक्रियेत सल्लागार म्हणून घुसवले। यातून एक सर्क्युलर रिपोर्टिंग लूप तयार करण्यात आला, म्हणजेच फौसी यांच्याच पैशांवर चालणारे शास्त्रज्ञ गुप्तहेर खात्याला अहवाल देत होते आणि गुप्तहेर खाते तोच अहवाल स्वतंत्र वैज्ञानिक सहमती म्हणून जगासमोर मांडत होते। या खोट्या सहमतीचा वापर करून कोरोना हा लॅब मधून आलेला नसून तो वटवाघळांपासून नैसर्गिकरित्या पसरलाय हा नॅरेटिव्ह जगभर पसरवला गेला आणि लॅब लीक सिद्धांतांची चर्चा करणाऱ्या कन्स्पिरसी थेरिस्ट किंवा अफवा पसरवणारे ठरवून त्यांचे तोंड दाबण्यात आले। याला गबाड यांनी डीप स्टेट प्लेबुकची रणनीती म्हटलंय। गोपनीय दस्तावेजांमधून समोर आलेल्या व्हिसल ब्लोअरच्या साक्षींनी या प्रकरणातील काळे कृत्य अधिक स्पष्ट केलंय। ज्याप्रमाणे गुप्तहेर विश्लेषकांनी आणि संशोधकांनी कोरोनाच्या लॅब लीक सिद्धांतांचे समर्थन करणारे पुरावे गोळा केले होते त्यांना गुप्तहेर खात्यातील वरिष्ठ व्यवस्थापनाकडून थेट धमक्या देण्यात आल्या। त्यांना सांगण्यात आले की जर त्यांनी फौसी यांच्या नैसर्गिक उत्पत्तीच्या सिद्धांताला विरोध केला तर त्यांच्या बदल्या केल्या जातील आणि त्यांच्या पदोन्नती कायमच्या रोखल्या जातील। एका व्हिसल ब्लोअर कंत्राटदाराने तर अधिकृत तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याला सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले। सत्य लपवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण आणि कायदेशीर छळ करण्यात आला, ज्याचे सर्व पुरावे आता इंटेलिजन्स कम्युनिटीच्या इन्स्पेक्टर जनरलकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर फौसी यांच्या विश्वासार्हतेचे धिंडवडे निघाले आहे, कारण हा नवीन खुलासा त्यांनी 2024 मध्ये अमेरिकन काँग्रेसच्या विशेष समिती समोर शपथेवर दिलेल्या साक्षीला थेट खोटे ठरवतो। 2024च्या सुनावणी दरम्यान डॉक्टर फौसी यांना विचारण्यात आले होते की तुम्ही कोरोना महामारीच्या आधी किंवा नंतर गुप्तहेर यंत्रणांशी म्हणजेच
CIA, FBI आणि DIA शी व्हायरस संशोधनाबाबत कोणताही संवाद साधला होता का? त्यावर फौसी यांनी शपथेवर माझ्या माहितीनुसार नाही असे उत्तर दिले होते. परंतु आता समोर आलेल्या शेकडो अंतर्गत ईमेल्स आणि अधिकृत संदेशांवरून हे सिद्ध झालंय की फौसी केवळ संपर्कातच नव्हते, तर ते गुप्तहेर यंत्रणांच्या अहवालांचे मसुदे स्वतः ठरवत होते. जरी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जानेवारी 2025 मध्ये आपल्या अधिकाराचा वापर करून डॉक्टर फौसी यांना प्रीएम्प्टिव्ह पार्डन दिली असली, ज्यामुळे त्यांच्यावर खटला चालवणे कठीण आहे, तरीही या जागतिक खुलाशामुळे वैज्ञानिक जगतातील आणि जागतिक आरोग्य यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा चेहरा जगासमोर उघडा पडला. हा केवळ एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार नाही, तर संपूर्ण जगाची दिशाभूल करणारा एक महाभयंकर कट होता. हे आता समोर आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या व्हायरसच्या संशोधनामागे नेमका कोणाचा पैसा होता हे आता लपून राहिलेले नाही. अमेरिकेतून बाहेर आलेल्या या चक्रावून टाकणाऱ्या सत्यावर आणि डॉक्टर फौसी यांच्या या दुटप्पी भूमिकेवर तुमचे काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.